जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किंगफिशर संघ एक रिक्वेस्ट असेल, आपला राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा. किंगफिशर संघ प्लीज निवेदन असेल, आमच्यापर्यंत नावांचे अपडेट देणं थोडंसं कठीण जात आहे. गोलंदाज कोण आहे हे आमच्यापर्यंत पोहोचलं जात नाही आहे आणि आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. म्हणून विनंती असेल, आपला राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवत जा. तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूया. जीएनसीसी संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचा. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. जर आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूच्या खेळामध्ये 2 धावा फलकांवरती लागल्या जातात. इथे मोठा विकेट हातामध्ये होता आणि तो मोठा विकेट गळ्याला लागला होता. जेव्हा जेव्हा आपण पाहतो समुद्राच्या आतमध्ये, जेव्हा कोळी बांधव जेव्हा समुद्राच्या आतमध्ये जातो आपली होळी घेऊन, त्यानंतर एक मासा पकडण्यासाठी जी जाळ लावली जात असते, त्या जाळातनं जेव्हा मासा सुटून जातो, ती जाळ फाळून जातो, त्याचप्रमाणेचा इथे मोठा फलंदाज मात्र जाळ फाळून गेलाय आणि त्याचा प्रत्युत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की तो फलंदाज किती घातक होता आणि त्याचा विकेट किती महत्त्वाचा होता. मला असं केलं येतात असं. तर शाकिब मुल्ला यांचं जर विकेट तुषार यांनी घेतलं तर सागर पाठक यांच्याकडनं कॅश प्राइज देण्यात येईल 500 रुपयाचं. पाहूया हा विकेट किती महत्त्वाचा होता आणि तो विकेट एक संधी निर्माण करून दिली होती, परंतु ती संधीचं सोन्यात रूपांतर करता आलेलं नाहीये. इथे जर पाहिलं चेंडू मात्र खेळताना इकडे धावचीची संधी निर्माण झाली होती. इथे नक्कीच दोघांमध्ये कॉलिंग नव्हत्या. दोघांमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो तेव्हा कॉन्सन्ट्रेट हे फार महत्त्वाचं असतं. दोघांमधली कॉलिंग, फलंदाजांच्या दोघांमधली कॉलिंग यस नो हेच फार महत्त्वाचे ठरतं. आणि जेव्हा आपण पाहिलं फटका खेळला गेला, फटका खेळल्याबरोबर दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग नव्हती, यस नो वेट, ह्या 3 गोष्टी ज्या असतात फार महत्त्वाच्या असतात. तर नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती विनायकजी कोळसकर सर यांचं शुभागमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिले. आता जर आपण पाहिलं वेळ मात्र झालेली आहे, 12 वाजलेले आहेत आणि त्या 12 वाजल्यानंतर जे आपले पाहुणे मंडळी आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र येत आहेत, त्यांचं मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू इथे जर पाहिला, चेंडू इनटू द गॅप, चेंडू जाणार सीमा रेखा पार, येतोय पुन्हा एकदा एस डी विनरचा चौकार, जो विकेट मी मगाशीही म्हटलं होतं. सुशील गोलंदाजी ट्रॅक वरती, सुशीलचा पहिला चेंडू, फलंदाज संधी मिळणारा आपण पाहू शकाल. पारसजी चंपानेर साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. सुधीरजी सरदार यांना मी विनंती करेल पारसजी चंपानेर साहेबांचं स्वागत करायचं आहे. जाऊया आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र आलेल्या अतिथींचं, पाहुण्यांचं मात्र स्वागत सन्मान मात्र केला जातोय. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान मात्र इथे मुख्य डायसवरती मात्र केलं जातंय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत सन्मान केलं जातंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅक टू बॅक चौकार मात्र पाहायला मिळाले. साकिरीच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर इकडे विकेटसाठी मात्र कॅश प्राइज लावले जात आहेत आणि विकेट सुद्धा येतोय. तर नक्कीच विकेट फक्त शाकीर मुल्लाचा, हा विकेट मात्र हवाय. जर सुशील यांनी बॅक टू बॅक 3 विकेट मिळवलं तर त्या 3 विकेटसाठी सुद्धा सागर पाटकर यांच्याकडनं मात्र
500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार. चेक. सचिनच्या शुभ हस्ते जीएनसीसी संघाला देखील सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. इथून कोणत्या प्रत्येक संघ काही ना काही घेऊन जाणार, रिकामी हात जाणार नाही. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या स्पर्धेचं एक नक्कीच हेतू आहे. या स्पर्धेचं आगळं वेगळं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जे संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यात त्या प्रत्येक संघाला या स्पर्धेची आठवण म्हणून आपण एक सन्मान चिन्ह देऊ आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला या स्पर्धेतनं मात्र सन्मान चिन्ह दिलं जाणार. इकडे पाहूया गॅपमधनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता साकीर मुल्ला यांच्या माध्यमातून, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू रोखला जाणार आणि चेंडू रोखल्याबरोबर धाव मात्र कंप्लीट होते, सिंगल. आणि या सिंगल धावेच्या नंतर धावफलक जर आपण पाहिलं षटक क्रमांक दुसरं होतोय समाप्त आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोरकार्डवरती 15 धावा. पहिल्या षटकाचा विचार जरूर केला तर 4 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाजांच्या माध्यमातून आणि साकीर यांना सुद्धा रोखलं गेलं होतं त्या धावांच्या गतीला वेग देण्यापासून. त्यानंतर जर आपण पाहिलं दुसरं षटक जसं मार्गस्थ झालं त्या दुसऱ्या षटकामध्ये साकीरने मात्र आपला गेअर बदलला आणि मिळालेल्या संधीचा कशा तर दुसरं षटक जसंच मार्गस्थ झाला त्या दुसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार साकीर मुल्ला यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा इन्स्टिट्यूट केलं जातं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुषारांना. पहिल्या चेंडूवरती इथे जर पाहिलं विकेटसाठी मात्र कॅश प्राईज झालं होतं, परंतु इकडे चौकार मात्र नोंदवतोय साकीर. पहिल्या चेंडूवरती स्वागत सन्मान मात्र चालू करतोय. इकडे पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र नोंदवला जातोय. मिळालेला संधीचा कसा लाभ घ्यायचा इकडे साकीर मुल्ला मात्र सांगतोय. ज्यावेळी आपण पहिलं षटक मार्गस्थ होतो त्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा झेल सोडला गेला साकीरचा तेव्हा त्या संधीचा सोन्यात कसं रूपांतर करायचं आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे कसा वाटचाल करून द्यायचं ते मात्र इथे करून दाखवतोय. आणि इथे जर पाहिलं पुन्हा एकदा ट्राय चेंडू पुन्हा एकदा इंटू द गॅप. चेंडू चाललाय पुन्हा एकदा कार्पेटला रोल करत धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय पुन्हा एकदा साकीरच्या बॅटमधनं चौकार. नक्कीच या खेळाडूला सुद्धा आपण पाहिलं होतं. आपण वाय कट्टा चषक पाहिला होता. वाय कट्टा चषकामध्ये सुद्धा साकीर मुल्ला यांची खेळी आपण पाहिली होती. आणि नक्कीच मेहुल पाटील म्हटलं तर आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि अनेक स्पर्धांना अनेक पालघरवासियांना वाय कट्टामध्ये पालघरच्या सर्व यंग टॅलेंटला मात्र पालघरचा यंग टॅलेंट मात्र वाय कट्टामध्ये घेऊन जाणारा म्हणजे मेहुलजी पाटील आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचं एक सुंदर काम आज मात्र पालघरला वाय कट्टा मुंबईमधील ती एक मोठी स्पर्धा त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या पालघरचं नाव मात्र गाजवणारा एक मात्र व्यक्ती तो म्हणजे मेहुलजी पाटील. इथे जर पाहिलं पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका चेंडू चाललाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करत टाटा बाय बाय खतम खल्लास. साकीर मात्र सांगतोय मी आता थांबणार नाहीये. जेव्हा जेव्हा म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या फलंदाजाला आपण संधी निर्माण करून देणार पुन्हा एकदा संधी देणार तर तो फलंदाज दोन्ही हाताने स्वीकारून त्या संधीचं सोन्यात रूपांतर करणार आणि तेच करताना साकीर ऑन फायर. इकडे चौकार चारही दिशेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं साकीर मात्र जागा बनवतोय आणि त्या जागेतनं मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. फक्त दिशा दाखवली जाते ताकद तर लावली जात नाहीये, परंतु त्या चेंडू येणाऱ्या चेंडूवरती फक्त आपल्या कलात्मक फटके मात्र खेळले जात आहेत साकीरच्या बॅटमधनं. धन्यवाद. विनायकजी कोळसकर साहेबांचं स्वागत केलं जाईल. रुपेश भाऊ यांना मी विनंती केली. रुपेशजी राऊत या आपण आपले शुभ हस्ते विनायक साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. 5 चेंडू 5 चौकार आपण पाहिलं असेल. केवढ्या विभागामध्ये मायखोपचा संघ फायनल विनर संघ आणि आताच झालेल्या या महिन्यातील आपण स्पर्धा पाहिली. मागच्या वीकमधली स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आपण फायनल मॅचमधील मायखोपचा स्टार खेळाडू आपण पाहिला असेल मनीष यांच्या बॅटमधनं 6 चेंडू 6 चौकार आपण पाहिले होते. त्याचबरोबर फायनल मॅचमधील त्याने दुसरा कारनामाही केला तो म्हणजे फायनल मॅचमध्ये ओव्हरही टाकली गेली. त्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये एकही धावा न खर्च करता एक विकेट मिळवला होता. आणि आज पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती या जसडी विनर चषकामध्ये. आपण सुरेंद्र स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. आजची पहिली रात्र आणि आजच्या पहिल्या रात्रमध्ये 5 चेंडूवरती 5 चौकार ज्याने नोंदवले तो म्हणजे फलंदाज साकीर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. या फलंदाजाला संधी निर्माण करून दिली गेली.
त्या संधीचं पूर्णपणे सोन्यात रूपांतर करताना आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल, ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला मिलिंद ह्यांना सुद्धा संधी असेल, जर साकीर मुल्ला यांचा विकेट मिळवला तर त्यांनाही 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया साकीर मुल्ला, परंतु विकेट पहिल्याच षटकामध्ये मिळालं होतं ते स्वीकारलं नाही. त्यानंतर जी आपली गाडी, आपला गिअर जो टाकलाय गाडीचा तो पूर्ण रमपमपम चाललाय. फलंदाज आपण जर पाहिला साकीर यांची गाडी फुल वेगाने चालले आणि इथे जर पाहिलं कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु वेळेवरती मात्र चेंडूने काटा बदलला, आपला दिशा बदलली आणि धाव मात्र कंप्लीट होते. तर पाहूया सागर पाठक यांच्याकडनं पुन्हा एकदा संधी आहे गोलंदाजांसाठी. इकडे कट केला जातोय, पुन्हा एकदा सिंगल धावेसाठी हा चेंडू खेळला जातोय. संयमतेने खेळ करतोय. आता जर पाहिला साकीर संयमतेने खेळ करतोय. मागच्या 3 षटकामध्ये धावांची गती वाढवली, त्यानंतर चांगले चेंडू होत्या, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि येणाऱ्या खराब चेंडूला योग्य ती दिशा दाखवून गॅपमध्ये चेंडूंना ट्रॅव्हल करतोय. पाहूया पुढचा चेंडू. इथे जर पाहिला तर नक्कीच चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा काटा जरूर बदलला, परंतु हा पंच मात्र दर्शवत की हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल असं दर्शवलं जातंय. धावांचा विचार केला, धाव फलक जाऊन पोहोचतोय 40 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू जाणार का, तर एफर्ट मात्र जरूर दिलाय हा चेंडू रोखण्यासाठी आणि एफर्ट दिल्याबरोबरच हा चेंडू रोखला सुद्धा जातोय. धावा फक्त मिळतील 1 आणि एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 41. 41 धावा. इथे जर पाहिला साकीर स्ट्राईक एंड वरती, पुन्हा एकदा संधी निर्माण, विकेट मिळवल्यावरती नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, परंतु इकडे विकेट मात्र दिला जाणार नाही. या संयमता इथे बाळगली जाते. फलंदाज साकीरच्या माध्यमातून चांगल्या चेंडूला सन्मानित मात्र करून खेळतोय 1-1 धावेने. तर नक्कीच मोहिंद्र भुवनेश्वर आपल्या संवेद या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान आहेत आणि त्यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय, किंगफिशर संघ आपण पाहतोय आणि त्यांचाच मॅच पाहताना आज भुवनेश्वर आपल्या संवेद जोडले गेलेले आहेत आणि या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठावरनं नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे सर्व आपले मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना मुख्य डाईसवरती मात्र विराजमान आहेत आणि आनंदाने मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 43. 43 धावा इथे स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. विनर तारापूर संघ आपण पाहतोय. अनेक मागच्या काही कालावधीमध्ये आपण जर मागे पाहिलं तर कलंदर तारापूर ह्या नावाने मात्र हा संघ खेळत होता, परंतु कुठेतरी आता नावामध्ये चेंजेस पाहत आहे आणि त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर विनर तारापूर हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. तर पाहूया तर इथे जर पाहिलं बॅक टू बॅक 3 विकेट मिळवल्यावरती 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येते गोलंदाजांसाठी. सागर पाठक यांच्याकडनं पाहूया पुढचा चेंडू. जर पाहिलं कट केला जातोय, पुन्हा एकदा चेंडू चाललाय इनटू द गॅप, चेंडू चाललाय मस्त कला दस्तक देऊन येतोय पुन्हा एकदा यजरी विनरचा दमदार चौकार. 4 धावा. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवरती केली जाते. आपण जर मागचे 2 षटक पाहिले, दुसरा षटक आणि तिसरा षटक, ह्या 2 षटकामध्ये बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी झाली आहे. त्यानंतर चौथ्या षटकावरती कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलं होतं दोन्ही फलंदाजांना, परंतु नंतर 5वं षटक जसं मार्गस्थ झालं आणि 5व्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ जसा झालाय त्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्येचा विचार केला 47 रन स्कोर कार्डवरती. इथे तर पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न साकीर खतरेमध्ये आहे. नक्कीच ही चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता साकीरने आणि ती धाव मात्र कंप्लीट होताना दिसते. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धाव फलक जर आपण पाहिलं 48. 48 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात. विनर तारापूर हा संघ आपण पाहतोय, त्याचबरोबर किंगफिशर हा संघ सुद्धा आपण पाहतोय. पाहूया किंगफिशर संघ रोखण्याचा थोडात मात्र मेहनत घेतोय मैदानाच्या आतमध्ये साकीरला, परंतु साकीरच्या बॅटमधनं धुव्वाधार खेळ झाल्या. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक 5 चौकार त्यांच्या बॅटमधनं साकीरच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. या सामन्यातील विजेता संघ हा
जय जगन्नाथदेव आगवण संघ वामिका स्टार ह्या संघाशी मात्र 2 हात करताना पाहायला मिळेल. पाहूया इथे जर पाहिलं चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होतो. धावचीची संधी निर्माण पुन्हा होते. दुसरी धावेचा प्रयत्न साकीरकडनं केला जातोय आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. विकेट इथे पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. धावफलक जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचते 49 धावा 49 रन्स स्कोर कार्ड वरती. विनर तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला बॅटिंग मार्क वरती आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं किंगफिशर संघ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया साकेसाठी पुढचा चेंडू पॉईंटच्या रजामध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क असतो तो फार महत्त्वाचा असतो. जेव्हा जेव्हा आपण बॅटिंग करत असतो बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क बनवणं तेवढंच फार महत्त्वाचं असतं. इथे जर पाहिलं तर चेंडू जातोय निर्धाव, खूप सारं अंतर राहिलं. एकदा चेंडू खेळला जातोय. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू रोखला जाणार. फार महत्त्वाचे असतात जेव्हा क्षेत्ररक्षक वर्ग साथ देतोय आणि 50 धावा इथे स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. जेव्हा जेव्हा आपण अंडरम बॉक्स क्रिकेटचा खेळ पाहत असतो तेव्हा तेव्हा फार महत्त्वाच्या असतात गोष्टी. ते म्हणजे शेवटचा चेंडू आहे ते फार महत्त्वाचे असतात क्षेत्ररक्षकांचं काम. आणि इथे क्षेत्ररक्षक जर खराब झालं तर चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पार, येतोय चौकार आणि हा शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्याबरोबर धावफलक जाऊन पोहोचेल. 54 आणि 55 रनचा टार्गेट इथे सेटअप केला जाणार. आणि यस इथे जर आपण पाहिलं 55 धावा इथे धावफलकांवरती विजयासाठी येत आहेत. म्हणजे येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर तारापूर संघाकडनं इकडे डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जाणार. 55 धावा इथे स्कोर कार्डवरती लावल्या जात आहेत. सुंदर धावांच्या गतीला वेग दिला गेला. इथे जर आपण पाहिलं पहिले षटक जेव्हा मार्गस्थ होतं पहिल्या इनिंगमधला साकीर हा जेव्हा बॅटिंग मार्कवरती होता आणि तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती होता. तुषारने सुंदर गोलंदाजी केली होती, विकेट सुद्धा मिळवून दिला होता साकीरचा. परंतु क्षेत्ररक्षक वर्गाने जी केलेली चूक या स्पर्धेतनं मात्र नक्कीच त्यांना शेवटपर्यंत आठवत राहील की आपल्याकडनं झालेली चूक, आपल्या क्षेत्ररक्षक वर्गाकडनं झालेली चूक, आपण केलेलं कार्य ते फार कठीण खराब होतं आणि आपल्या संघाला कुठेतरी या धावसंख्येकडे जेव्हा वाटचाल केली तारापूर संघाने 55 धावा धावफलकांवरती लावल्या गेल्यात. आणि त्या 55 धावा का लागल्या गेल्या तर साकीरच्या ज्या दुवादार फटक्यांच्या आतिषबाजीनं हे धावा मात्र 55 धावेपर्यंत नेऊन पोहोचवलेले आहेत. येस सेकंड इनिंगला सुरुवात होईल. दादा बॉल घ्या. जाऊया आपण मॅचकडे. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो. SD विनर सुरेंद्र स्मृती चषक 2025 आणि पहिली रात्र आपण पाहतोय. सलग 3 रात्र या स्पर्धेचं ऑर्गनाईज केलं गेलंय. नक्कीच अथोनात मात्र मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण कबड्डीचा खेळ या स्पर्धेच्या या मैदानावरती आपण पाहिलं होतं आणि पूर्ण कबड्डीची ही स्पर्धा मात्र या मैदानावरती झाली. त्यानंतर या स्पर्धेला मात्र ऑर्गनाईज केलं गेलंय. एका दिवसामध्ये ह्या स्पर्धेचं पूर्णपणे चांगला आयोजन नियोजन आपण पाहायला मिळते. आणि आपली क्रीज जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण खेळतोय ती क्रीज मात्र उपलब्ध करून गेली. एका दिवसामध्ये त्या क्रीजला मात्र बनवलं गेलं आहे. नक्कीच सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. SD विनरच्या माध्यमातून पाहूया सलामीचे बॅटर इथे पाहायला मिळते. किंगफिशर संघाकडनं सिंगल धाव घेणं थोडंसं कठीण सारखं झालं होतं, परंतु धाव घेतली जाते. इथे पहिली सुरुवात मात्र एकेरी धावेने केली जाते. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना आपल्याला सिंगल धावेने आपलं खातं ओपन होतो तेव्हा म्हटलं जात असतं श्री गणेशा केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती इथे श्री गणेशा होतोय आणि सैबाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळत असताना विनर तारापूर संघाकडनं दीपक आणि सुशील यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती सिंगल आला. त्यानंतर आपल्याला दीपक
स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. इकडे चांगला कट केला गेला, धावचीची संधी निर्माण. इकडे पाहूया गाडी रिव्हर्सला घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु तेवढ्यात वेळ मात्र निघून गेली होती. आणि इथे जर पाहिलं फलंदाज खतरेमध्ये होता आणि खतरा मात्र फलंदाजावरती होता आणि तो खतरा इथे पत्कारला गेला. आणि इकडे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय रन आउट, विकेट. पहिला विकेट इथे पाहायला मिळतोय. नक्कीच फरदीन मात्र क्षेत्ररक्षक होते त्या रिझनमध्ये आणि फरदीनने चेंडू पकडल्याबरोबरच चेंडू फेकला गेला आणि इथे धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद होताना पाहावं लागलंय. इकडे बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलम न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यस नो वेट ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात जेव्हा आपण फलंदाजी करत असतो आणि धावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांमध्ये ज्या कॉलिंग असतात ह्या 3 कॉलिंग फार महत्त्वाचे ठरतात. यस नो वेट ह्या 3 गोष्टींचा फार महत्त्वाचा ठरतो. आणि इथे जर पाहिलं पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळल्याबरोबरच सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावांचा विचार केला धाव फलक जाऊन पोचते स्कोरकार्डवरती. 3 चेंडूच्या खेळानंतर 2 धावा, 55 धावांचा टार्गेटचा मात्र सामोरे जायचं आहे. इकडे पाहूया, इकडे चेंडू पाहायला मिळतोय इन टू द गॅप. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिले दोघांकडे. नजरा मात्र दोघांच्या होत्या चेंडूकडे आणि चेंडू बाहेर जाणार की मध्ये येणार ह्या चेंडूला जर आपण पाहिलं तर नक्कीच LED स्क्रीनवरती आपण पाहू शकाल तो चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला मध्ये जर फलंदाजासाठी मात्र धीर देणारा होता आणि फलंदाजाचा इकडे मात्र 50% इकडे होते आणि 50% तिकडे होते. इथे जर पाहिलं फलंदाज मात्र दोन्ही बाजूने होता, एकतर चौकार नंतर आपला विकेट, परंतु चौकार मिळाला. त्याला नशिबाचा चौकार म्हटला जातो आणि तो नशिबाचा चौकार इकडे आलमच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि चौकारनिशी धावफलक जर आपण पाहिलं त्याचबरोबर सिंगल येतोय. सिंगल नंतर चेंडूचा खेळ समाप्त होईल 5 आणि 5 चेंडूच्या खेळानंतर 8 धावा, सॉरी 7 धावा, 7 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा इकडे टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे जर पाहिलं क्षेत्ररक्षक मात्र आहे चेंडूच्या खाली. चेंडू जाईल निर्धाव. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंगफिशर संघ आपल्याला पाहायला मिळतंय 7 धावेवरती. 7 ऑन द बोर्ड. इथे 55 धावांचा टार्गेट असताना 7 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतंय. बोईसर विभागातील आपण ही स्पर्धा पाहतोय. SD विनर सुरेंद्र स्मृती चषक 2025 आणि आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मनाच्या आणि हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून. घर बसल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा या स्पर्धेचा मात्र आनंद घेता येईल असं मात्र हे प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. घर बसल्या मात्र या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या आमच्या लाडके प्रेक्षकांचं सुद्धा मनाच्या आणि हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया साकीर बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना इथे जर पाहिलं चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. फलंदाजाला सरप्राईज करणारे चेंडू, त्याचबरोबर आपले यष्टीरक्षक जे आहेत त्यांनाही सरप्राईज केलंय आणि चेंडू हा मात्र जातोय निघून. चेंडूवरती धावा मात्र मिळणार सिंगल आणि या सिंगल धावेने धाव फलक मात्र थोडंसं बदलेल. इथे जर पाहिलं दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर जर आपण पाहिलं रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. तर नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपल्याला सचिनजी दीक्षित आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये आणि शरद तिवारी आणि विकास शेलार आपल्याला पाहायला मिळतात. अशी पंचांच्या भूमिकेत मात्र मेहनत घेत आहेत या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी आणि पंचांची भूमिका मात्र त्यांच्याकडनं केली जाते. तर नक्कीच SD विनरचे हे सर्व आपल्याला होतकरू खेळाडू पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली गेली आणि त्यांच्याच बरोबर आपण या स्पर्धेत पूर्णपणे पंचांची भूमिका सुद्धा त्यांच्याकडनं बजावली जाते आणि पंचांच्या भूमिकेत असतानाही सुंदर पंच भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि सुंदर आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आपण पाहिलं SD विनरची ही स्पर्धा नक्कीच 4 चान लावण्यासारखी स्पर्धा पाहायला मिळते आणि फ्रंट लाईट जर आपण पाहिला तर नक्कीच फलंदाजांना आणि त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक संघाला
खेळण्यासाठी मात्र चांगली ही स्पर्धा आणि चांगला स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला गेला, धावचीची संधीसाठी मात्र इथे निर्माण होते, परंतु तेवढ्यातच धाव मात्र कंप्लीट केली जाते. धाव फलक जर आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचते स्कोरकार्डवरती 11 धावा. नक्कीच धावांच्या गतीला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न इकडे साकीरने सुद्धा केला गेलाय. पहिल्या षटकाचा आपण विचार केलं तर 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर आता दुसरं षटक हाताळत असताना साकीर इकडे नक्कीच फलंदाज आलम ह्या चेंडूला सोडण्याच्या प्रयत्नात होता की हा चेंडू जाईल की काय बाहेर, परंतु हा चेंडू बाहेर न जाता वळण घेतोय, चेंडू आपल्या जवळ येतोय आणि त्याचबरोबर हा चेंडू त्यांच्या शरीरयष्टीवरती मात्र लागला जातोय. त्याचबरोबर षटकाची होते इथे समाप्ती आणि 2 षटक समाप्ती झाल्याबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 11 धावेवरती. इथे जर पाहिलं 5.50 ची सरासरी जरूर गाठले, परंतु इथे जर आपण पाहिलं येणारे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 44 धावेची आवश्यकता आहे. 44 रनचा अजूनही पाठलाग आपल्याला करायचा आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी असेल. येणारा गोलंदाज आपण जर पाहिला पुढचं षटक घेऊन सय्यब आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती. सय्यबचाही विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते, परंतु इकडे तारीफ केल्याबरोबर सय्यबचा पहिला चेंडू इथे लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल असं पंच दर्शवताना पाहायला मिळतं. पाहूया पुढचा चेंडू जर इकडे पाहिला तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं मध्ये येताना पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं चेंडू सुटला गेला साकीरकडनं. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावफलक 1 ने वाढ गेल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोरकार्डवरती 13 धावा स्कोरकार्डवरती. 13 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत. आलम स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच किंगफिशर आणि त्यांच्याच बरोबरीने पुढचा त्यांचा संघ जर आपण पाहिला विनर तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सोडण्याचा प्रयत्न करतोय आलम, परंतु वाईड मिळणार नाही. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय चेंडू आणि त्याचाच आपल्याला फलंदाजाला कन्फ्यूज केलं जात आहे. फलंदाजाच्या माइंड सेटअपनुसार गोलंदाजी केली जाते आणि फलंदाज ज्या माइंड सेटअपने फलंदाजी करतोय ती मंद गतीने फलंदाजी असेल, कारण की इथे जर पाहिलं तर धावांच्या गतीला वेग द्यायचा आहे, धावांच्या गतीला वाढ द्यायची आहे. आपल्याला धावफलक जर आपण पाहिलं 55 धावांचा टार्गेट आपल्याला आहे आणि त्या 55 धावांचा टार्गेटला सामोरे जात असताना धावांच्या गतीला वाढ देणं तेवढंच फार महत्त्वाचं असेल. इथे कोणाला तरी एक जबाबदारी घ्यावी लागेल, एक जबाबदारीचं टॉनिक मात्र घ्यावं लागेल आणि त्या जबाबदारीनं मात्र खेळ करावा लागेल, परंतु ती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजाने आणि आपला विकेट हा मात्र गमावला जातोय. विकेट मात्र गमावला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. या सामन्यातील विजेता आणि जय जोगनादेव आगवण वामिका स्टार आपण मेहुल पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत. पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातपाटीचा एक दानशूर व्यक्ती आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं. मेहुलजी पाटील त्यांचा संघ आपण पाहतोय. वामिका स्टार ब्रिजेश इथे आल्याबरोबरच चेंडू पुन्हा एकदा सोडण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आपला विकेट गमावताना आल्या पावलाने पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना परत बॅक टू द डगआउट. फलंदाज फक्त तेच प्रयत्न करतायत वाईड मिळणार की काय. इथे वाईडच्या अपेक्षेत न बघता इथे धावांच्या गतीला वाढ द्यायचे म्हणजे चौकार नोंदवणं फार गरजेचं असेल. इकडे चौकार नोंदवण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये आणि फलंदाज आपला विकेट गमवून जात आहेत. इथे जर पाहिलं न्यू बॅटर पाठवा लगेच, खूप सारा वेळ मात्र वाया जातोय. स्पीडअप ठेवा. समीर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती फरदीन पुढचं चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला फरदीन पाहायला मिळतोय. नक्की सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील एक संघ मात्र टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. इनविजिबल संघ नक्कीच या येणाऱ्या आपण वर्ष पाहतोय 2025, त्याचबरोबर मागचा वर्ष आपण पाहिला 2024. या हंगामामध्ये नक्कीच चर्चेत असणारा संघ इनविजिबल संघ ह्यांना सुद्धा आपण पाहतोय. DNCC स्पर्धा आपण पाहिली. 1 लाखाची राशी आपण होती त्या स्पर्धेमध्ये आपण इनविजिबल संघाला पाहिलं होतं. सेमीफायनलच्या राऊंडमध्ये कुठेतरी त्यांच्याकडनं झालेल्या चुका त्यांना त्या स्पर्धेतनं मात्र बाहेर जाता आलं त्या स्पर्धेतनं आणि त्यांच्या चुका मात्र ते
त्या चुकांवरती मात्र भर करत आज या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय SD विनरची ही स्पर्धा सुरेंद्र स्मृती चषक 2025 त्या स्पर्धेमधील टॉप 8 मधील पहिला संघ आपण आजच्या या रात्रातनं पाहिलं आणि दुसरा संघ कोण असणार आहे ह्याच्यावरती ही तेवढंच लक्ष असणार आहे, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असेल. सामना हळूहळू जसजसे चेंडू पडले जात आहेत तसतसा सामना वजन होताना दिसतोय आणि त्या सामन्याचा वजन इथे संघ किंगफिशर कमी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते कमी करण्यासाठी इकडे चौकार येणं फार महत्त्वाचं असेल. वामिका स्टार आगमन संघ विकास माची विनंती असेल आपण टॉससाठी इथे येऊन राहायचं आहे. विकास माची यस जाऊया. इथे जर आपण पाहिलं D1 मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगलसाठी, एक धाव परिपूर्ण केली जाणार. धावफलक जर आपण पाहिलं चौथ्या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 पुन्हा एकदा चेंडू खेळला जाणार, परंतु चेंडूवरती एक मात्र क्षेत्ररक्षक सजावट केली गेली आहे आणि ते क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चूक न करता इथे चेंडू रोखण्याचा सक्सेसफुली प्रयत्न केले जात आहेत आणि तेच फार महत्त्वाचं असतं. जेव्हा गोलंदाजी आणि गोलंदाजासोबतच साथ देणारे क्षेत्ररक्षक वर्ग यांचा फार महत्त्वाचं काम असतं. जेव्हा आपण क्षेत्ररक्षक करत असतो क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षकाला फक्त एक काम करायचं आहे, आपल्या येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला रोख लावायची आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही ह्याच्यावरती लक्ष ठेवत चेंडूला रोखणं फार महत्त्वाचं ठरतं आणि जेव्हा जेव्हा आपलं क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाणार आणि चेंडू रोखले जाणार तेव्हा तेव्हा त्या फलंदाजांवरती जो प्रेशर असतो तो क्रिएट करण्याचं काम आपल्याकडनं केलं जाणार आणि त्या प्रेशरमध्ये फलंदाज कुठेतरी चुका करतो आणि त्या चुका त्याच्यातनं आपल्याला फलंदाज एकतर बाद केला जाईल, त्याचबरोबर त्यांच्या धावांच्या गतीवरती पूर्णपणे ब्रेक लावला जातो असतो. इथे जर पाहिलं फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी धावा मोजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये तेवढं चांगलं संपर्कात येत नाहीये चेंडू आणि हा चेंडूसुद्धा निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हळूहळू सामना हा मात्र विनर तारापूर संघाकडे मात्र वळण घेतोय आणि तारापूर संघाकडे हा मात्र वळला जातोय. शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूपासून लांब आहेत आणि हा सामना मात्र जिंकला जाईल. विनर तारापूर संघ. अभिनंदन असेल विनर तारापूर संघ आणि कौतुक असेल किंगफिशर संघाचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यासाठी आपलंही मनाच्या आणि